नमस्कार मंडळी, तर जयास पॉकेट रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज रेसिपी शेअर करता वटसावित्रीची पौर्णिमा आम्ही कशी साजरी केली ते तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर तुम्हाला माहीत आहे का वटपौर्णिमेची पूजा का करतात? वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून त्याची मनोभावे पूजा करतात। हिंदू शास्त्रानुसार वडाच्या झाडात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवतांचे वास असतो। त्यामुळेच या झाडाचे पूजन केल्यास या देवतांचा आशीर्वाद पती पत्नी दोघांना लाभतो, हेच वटसावित्रीच्या कथेत सांगितलेले आहे। तर एकदा सनत कुमार ऋषींनी शंकराला प्रश्न विचारला की असे कोणते व्रत आहे त्या व्रतापासून अखंड सौभाग्य प्राप्त होते? या प्रश्नाचे उत्तर म्हणून भगवान शंकराने एक कथा सांगितली, तीच ही वटसावित्रीची कथा आहे। मद्र देशात अश्वपती नावाचा राजा होता। हा महाज्ञानी धार्मिक होता, पण त्याला संतती नव्हती। सावित्री देवीच्या उपवासाने त्याला एक कन्या होते, तिचे नाव वरदा सावित्री असे ठेवले। यथावकाश सावित्री उपवर झाली म्हणून अश्वपती राजाने तिला आवडेल असा सर्वगुण संपन्न पती वरण्यास सांगितले। सावित्रीने मधुसेन राजाचा पुत्र सत्यवानास वरले। सत्यवानाचा पिता आंधळा व राज्यभ्रष्ट होता, म्हणून तो आपल्या परिवारासहित अरण्यात राहत होता। सत्यवान हा शूर गुणसंपन्न असला तरी तो अल्पायुष्य आहे व आजपासून वर्षाने देहत्याग करील, हे देव ऋषी नारद अश्वपतीला भाकीत सांगितले होते। म्हणून अश्वपती राजाने सावित्रीला दुसऱ्याच वराची निवड करण्यास सांगितली, पण सावित्रीने निश्चयपूर्वक सत्यवानाशीच विवाह केला। काही काळ लोटल्यानंतर सावित्रीने नारदांनी सांगितलेले ते भविष्य न विसरता वटसावित्रीचा व्रताचा नियम केला। आपल्या पतीच्या आयुष्याचे 3 दिवस राहिले असून चौथा दिवस त्याच्या मरणाचा आहे हे जाणून त्रिरात्र व्रत केले। चौथ्या दिवशी व्रताची समाप्ती केली। त्याच दिवशी सत्यवानाबरोबर सावित्री अरण्यात गेली। लाकडे तोडून झाल्यावर सत्यवानाला अतिश्रमाने ग्लानी आली, म्हणून सत्यवान एका वडाच्या झाडाखाली सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला। थोड्याच वेळात सत्यवानाचे प्राण नेण्यासाठी यम स्वतः आला। सावित्रीने त्यांना ओळखले व नमस्कार केला। सत्यवानाचे प्राण घेऊन यम जाऊ लागला तेव्हा सावित्रीही दुःखित होऊन यमाच्या मागून जाऊ लागली। यमाने तिला परत जायला सांगितले। यमाचे शब्द ऐकून सावित्रीने पतिनिष्ठ, कर्तव्य, पतिव्रतेच्या भावना याचे द्विधान्तपूर्वक विवेचन केले। तिचे ही वाणी ऐकून यम प्रसन्न झाला। यमाने तिला पतीच्या प्राणाशिवाय काहीही मागायला सांगितले। तेव्हा सावित्रीने आपल्या सासऱ्यांची दृष्टी परत मिळावी असा वर मागितला। यमाने तथास्तु म्हटले व त्यामुळे दिव्यशक्तीने सावित्रीच्या सासऱ्याला दृष्टीलाभ झाला। तरीसुद्धा सावित्री यमाच्या मागून चालतच राहिली। यमाने पुन्हा तिला सांगितले की हे देवी, तुला या चालण्याचे श्रम होतील तेव्हा तू परत जा। तेव्हा सावित्री म्हणाली की पतीच्या सान्निध्यात असताना श्रम कोणते? ज्या मार्गाने माझे पती जातील तेथेच मला गेले पाहिजे। हे तिचे बोलणे ऐकून व पतिनिष्ठ पाहून यमाने तिला दुसरा वर मागायला सांगितले। तिने आपल्या राज्यभ्रष्ट सासऱ्यांचे राज्य परत मागितले, त्यामुळे तिच्या सासऱ्यांचे राज्य परत मिळाले। तरीसुद्धा दूर अंतरापर्यंत सावित्री यमापाठोपाठून चालत राहिली। वाटेत तिने यमराजाला सत्पुरुषांच्या सनातन धर्माविषयी सांगितले। हे ऐकून यमराजाने तिला सत्यवानाच्या प्राणाशिवाय तिसरा वर मागायला सांगितला। सावित्रीने आपल्या निपुत्र पित्याला पुत्रलाभ होण्याचा वर मागितला। तरीही सावित्री यमाच्या पाठोपाठ चालत राहिली। वाटेत ती यमाला सांगते की तुम्ही साक्षात सूर्याचे पुत्र, स्वधर्माने तुम्ही प्रजा चालवता, म्हणून तुम्ही यमराज ओळखले जातात। हे शुभवचन ऐकून यमराज संतुष्ट झाला व तिला सत्यवानाच्या प्राणाशिवाय चौथा वर मागायला सांगितला। तेव्हा सावित्रीने सत्यवानाला 100 पुत्र व्हावेत व पतिकुळ वृद्धिंगत व्हावे असा वर मागितला। तरीही सावित्री यमामागे जाऊ लागली। वाटेत तिने यमाला साधूच्या वृत्तीविषयी, सत्पुरुषांच्या गुणांविषयी, त्यांच्या परोपकाराविषयी सांगितले। यमराजाने तिच्या या बोलण्याने संतुष्ट होऊन एक अप्रतिम वर मागायला सांगितला।
तेव्हा सावित्री म्हणाली, मला स्वर्गसुख नको, पतीशिवाय मला कशातच सुख नको. तुझे वचन खरे ठरण्यासाठी, सत्यवानाला 100 पुत्र होण्यासाठी त्याचे प्राण परत कर. शेवटी यमराजाने सत्यवानाचे प्राण परत केले. अशा प्रकारे पतिव्रतेच्या बळावर सावित्रीने आपल्या पतिकुळाचा व पितृकुळाचा उद्धार केला. आपल्या दिव्य शक्तीने प्रत्यक्ष यमाकडून आपल्या पतीला जीवनदान दिले. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.